मित्रांनो, महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे काय तर फक्त सत्ता, खुर्ची, मंत्रिपद किंवा एखाद्या नेत्याची छबी एवढंच नाही. ह्या एक गल्लीपासून, जिल्ह्यापासून ते राज्यापर्यंत चाललेली सगळी लढाई, सत्ता मिळवायची भूक आणि जनतेच्या नावाखाली चालणारं गणित. आपण एकदा शेतावर गेलो की शेतकरी सांगतो, बघ भाऊ, बी टाकलंय, आता पाऊस हवा. पाऊस आला तर पीक भारी, नाही आला तर सगळे उद्ध्वस्त. अगदी तसंच राजकारणाचं आहे. इथं पाऊस म्हणजे पैसा आणि सत्ता. जो निधी आणू शकतो, काम करू शकतो, तो नेता हिट, आणि जो खुर्चीवर बसून फक्त बघत राहतो तो फ्लॉप. यात सगळ्यात भारी खेळाडू म्हणजे पालकमंत्री. पालकमंत्री म्हणजे काय तर हा फक्त मंत्री नसतो, तो जिल्ह्याचा राजा असतो. सगळ्या अधिकाऱ्यांच्या फाईल्स त्याच्याकडे असतात. निधी वाटप त्याच्या स्वाक्षरीशिवाय होऊच शकत नाही. थोडक्यात काय तर जिल्ह्यात कोणता रस्ता होणार, कुठं पूल बांधायचा, कुठं हॉस्पिटल होणार, कोणत्या गावात शाळा सुरू होणार, कुठल्या गावात पाणी पुरवठा होणार, या सगळ्यावर शेवटचा शिक्का हा पालकमंत्र्यांचा असतो. आणि मित्रांनो, हे इतकं गोड पद आहे की यासाठी पक्षात हाणामारी चालते. कारण निवडणुका जवळ आल्या की जिल्हा नियोजन समितीचा निधी म्हणजे पक्षाचा हत्यार. आपल्या आमदारांना खुश करा, कार्यकर्त्यांना कामं द्या, मतदारसंघात टार्गेटेड कामं करून टाका, आणि मग काय, जनता खुश, पक्ष मजबूत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री पदातील पॉवर काढून घेतल्याचं बोललं जातं. खरंच असं झालंय का? आणि त्यामुळे पालकमंत्री बिनदातांचे वाघ ठरणार का? सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. मित्रांनो, पूर्वी पालकमंत्र्यांना प्रचंड पॉवर होती. आपला पक्ष सत्ता टिकवायची तर निधी कुठं, किती, कोणाला द्यायचा हे सगळं ठरवायचं. विरोधी पक्षाला कोरडं ठेवायचं. एखाद्या खासदारानं काम सुचवलं तरी अरे तू विरोधात आहेस, तुला काय कामं मिळणार, असं म्हणून फाईल ड्रॉवरमध्ये टाकायची. काही वेळा तर निधी मंजूर झाला तरी मुद्दाम अडवून ठेवायचं. औषधं खरेदी केली तर एक्सपायरी डेट 4 महिन्यांची. सामान बाजारभावापेक्षा डबल किमतीला खरेदी. मित्रांनो, सरळ भाषेत सांगायचं तर जनतेच्या विकासापेक्षा पक्षाची पोळी भाजणं हाच अजेंडा होता. आजपर्यंत पालकमंत्रीपद म्हणजे आपल्या जिल्ह्यात सगळी पॉवर आपल्या हातात असल्यासारखं होतं. या पॉवरचा सर्वात मोठा भाग होता जिल्हा नियोजन समितीचा निधी वाटपावर पूर्ण नियंत्रण असणं. या निधीचा वापर करून जिल्ह्याच्या विकासाची कामं केली जायची, पण अनेकदा या निधीच्या वाटपावर मोठ्या प्रमाणात तक्रारी होत्या. अनेकदा असं व्हायचं, ज्या पक्षाचा पालकमंत्री आहे त्याच पक्षाच्या आमदार खासदारांना निधी वाटपात झुकतं माप दिलं जायचं. विरोधी पक्षाच्या आमदारांची कामं तर निधीच्या प्रतीक्षेतच राहिलेली असायची. निधी मंजूर होऊनही अनेक कामं वेळेवर सुरू होत नव्हती. अनावश्यक वस्तूंची खरेदी केली जायची, आणि तीही बाजारभावापेक्षा जास्त दरानं. काही ठिकाणी तर औषधं खरेदी झाल्यावर ती 4 महिन्यातच एक्सपायरी व्हायची, आणि त्यामुळे सरकारचा पैसा हा पूर्णपणे वाया जायचा. या निधीचा वापर निवडणुकांची तयारी करण्यासाठीही केला जायचा. यामुळे प्रत्येक पक्षाला आपलाच नेता पालकमंत्री व्हावा असं वाटायचं. या सगळ्या तक्रारींना कंटाळून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही महिन्यांपूर्वी सर्व सचिवांची एक बैठक घेतली. निधी वाटपाच्या धोरणात महत्त्वाचे बदल करण्यासाठी एक समिती नेमली. या समितीनं तयार केलेल्या नवीन धोरणाला आता राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. या नवीन धोरणामुळे जरी सर्वपक्षीय आमदारांना फायदा होणार असला तरी पालकमंत्र्यांच्या अधिकारांवर मात्र निर्बंध आले. या नवीन धोरणातील काही महत्त्वाचे नियम असे आहेत. वर्षभरात किमान 4 बैठका घेणं आता बंधनकारक आहे. पालकमंत्र्यांनी निधीतून करायची कामे शक्यतो एप्रिलमध्ये जाहीर करावीत, आणि त्यासाठीच्या निधींची माहिती द्यावी. आता एकूण निधींपैकी 70% निधी राज्यस्तरीय योजनांसाठी आणि 30% निधी हा स्थानिक कामांसाठी वापरता येणार आहे. या निधीचा वापर कोणत्या कामांसाठी करता येईल आणि कोणत्या कामांसाठी करता येणार नाही याची एक स्पष्ट चौकट आखून देण्यात आली आहे. या निधीतून खरेदी करताना बाजारभावापेक्षा अधिक दरानं वस्तूंची खरेदी करता येणार नाही. आवश्यकतेनुसार केंद्र सरकारच्या वेबसाईटवरील किमती तपासून खरेदी करावी लागेल. एक्सपायरी डेट जवळ आलेल्या औषधांची खरेदी करता येणार नाही. किमान 2 वर्षांची मुदत असलेलीच औषधं खरेदी करावी लागतील. जिल्हाधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांच्या मान्यतेने 5% निधी तातडीच्या किंवा आपत्कालीन खर्चासाठी वापरण्याचा अधिकार या सगळ्यामध्ये देण्यात आला. या नवीन नियमांमुळे आता पालकमंत्र्यांना निधी वाटपाचे निर्णय अधिक पारदर्शक आणि नियमांनुसार घ्यावे लागतील. पूर्वीसारखं मनमानीपणे निधी वाटप करता येणार नाही. त्यामुळे अनेक राजकीय जाणकार म्हणत आहेत, आता पालकमंत्रीपद हे पूर्वीसारखं पॉवरफुल राहणार नाही. या नियमांनंतर प्रश्न असा आहे, पालकमंत्री आता वाघ राहिला का मांजर? कारण आधी तोच राजा होता, पण आता चौकटीत अडकलाय. पॉवर गेली, निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य गेलं. त्यामुळे मित्रांनो, नाव वाघाचं पण दात तुपटलेली. मित्रांनो, जिल्हा नियोजन निधी हा राजकारणातलं गुप्त शस्त्र होता, तोच आता मर्यादित झाला. म्हणजे निवडणुकांवर परिणाम होणारच,
आधी पालकमंत्री आपल्या पक्षाला बळकट करायचा, आता सगळ्या आमदारांना विरोधकांनाही निधी समान मिळेल, राजकीय फायदा कमी होईल. हे देवेंद्र फडणवीसांचं मास्टर स्ट्रोक आहे असं म्हटलं जात आहे. कारण यातून दोन गोष्टी होतील, जनतेची कामं नीट होतील आणि राजकीय ATM बंद होईल. मित्रांनो, आता पुढे मोठा सवाल आहे, हे धोरण खरंच काटेकोरपणे अंमलात आणलं जाणार का, की पुन्हा जुनेच जुगाड पुन्हा सुरू होतील? कारण भारतात नियम कडक असतात, पण त्याला वाकवणारे हात अजून कडक असतात. या बदलांमुळे पालकमंत्र्यांच्या हातात असलेली निधीची पॉवर नक्कीच कमी झाली. त्यामुळे पालकमंत्री बिनदातांचे वाघ ठरू शकतात. पण याचा दुसरा अर्थ असा आहे, निधीचा वापर अधिक प्रभावी आणि पारदर्शक होईल, लोकांच्या पैशांचा योग्य वापर होईल आणि कामं खरंच गरज असलेल्या ठिकाणी पोहोचतील. याबद्दल तुमचं काय मत आहे? हे नवीन धोरण योग्य आहे की यामुळे स्थानिक विकासावर परिणाम होईल? तुमचं मत व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.